कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाडगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या मननाचा विषय आहे पुन्हा आणि मोठ्याने. आजचे विशेष वचन आहे नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय 1 ते 13 ही वचन. आजचे विशेष वचन आहे नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय आणि 8वे वचन. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांस समजले. काही ख्रिस्ती कुटुंबात कौटुंबिक प्रार्थनेस वेळ नसतो, तर काही ख्रिस्ती घरात तो फारच कौटुंबिक प्रार्थनेचा समय फार तर 30 मिनिटांचा असल्याने फारसे काही सिद्धीस जात नाही. पवित्र शास्त्राचे वाचन, मनन आणि प्रार्थना यामध्ये हा वेळ विभागला जावा. जेव्हा एजरा व नेहम्या आपले सेवाकार्य स्थापित करीत, त्यावेळी लोक सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत वाचन करीत होते आणि मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते आपली पातके कबूल करीत होते आणि देवाची आराधना करीत होते. नेहम्याचं पुस्तक 9वा अध्याय आणि 3रे वचन. हे आरोग्यकारी प्रमाण होते. कुटुंबामध्ये पहिली 15 मिनिटे पवित्र शास्त्र वाचन व त्याचे मनन याकरता असावीत. नंतर केलेली स्तुती आणि प्रार्थना अर्थपूर्ण होण्यास मदत मिळेल. घरातील मुले व मुली यांना मोठ्याने पवित्र शास्त्र वाचन करण्यास प्रोत्साहित करावे. ही सवय बऱ्याच घरात नसल्यामुळे बऱ्याचशा घरातील तरुण मंडळीला पवित्र शास्त्राचे वाचन मोठ्याने कसे करावे तेच समजत नाही. कुठे थांबायचे हेही त्यांना समजत नाही. पौलाने तिमिथ्याला सूचना केली की शास्त्र वाचनाकडे लक्ष दे. पहिले तिमिथ याचा 4था अध्याय आणि 13वे वचन. याचा खरा अर्थ हा आहे की लोकांसमोर वाचन करणे हा होय. येशू या बाबतीत एक उत्कृष्ट वक्ता होता. लोकांनी त्याचे वचन शांत चित्ताने आणि एकाग्रतेने ऐकले. मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाबात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. दक्षिण भारतात नाझरेत गावी जे अँग्लिकन चर्च आहे, तेथे मी वाढलो. तेथील एकही उपासना
मी कधीही चुकवली नाही. 2 वयस्कर सद्गृहस्थ पहिल्या व दुसऱ्या शास्त्रभागाचे वाचन करीत असत. ज्या भारदस्त आवाजात ते वाचन करीत तो आवाज मी कधीच विसरणार नाही. उपासनेच्या या भागाकडे इतर उपासनेच्या भागापेक्षा मी फारच आकर्षित होत असे. मी पण हळुवारपणे त्यांच्या बरोबरीने वाचन करीत असे. त्या काळी मिळालेल्या प्रशिक्षणामुळेच आज मी पुलपिटावर जाऊन वाचन करतो व उपदेशही करतो. बऱ्याचशा स्वतंत्र मंडळांमध्ये पवित्र शास्त्र वाचनाची ही पद्धत बंद झाली आहे. त्या सभासदांची, विशेषतः तरुणांची मला फारच कीव येते. आपण जसजसे पवित्र शास्त्र वाचतो तसे तसे ते अधिक वाचावे असे आपणास वाटू लागते. कदाचित अशी वेळ येईल की आपल्याला पवित्र शास्त्र वाचन, मनन, चिंतन करण्यात गोडी वाटणार नाही किंवा उत्सुकताही वाटणार नाही. त्यावेळी आपण फारच सावध राहिले पाहिजे. आपणास रूढी परंपरेने पवित्र शास्त्र वाचनाची सवय सोडून देण्याचा मोह होईल, जोपर्यंत एक नवीन इच्छा आणि उत्साहाने आपण भरून जाणार नाही. जॉन बिनियन 1628 ते 1688 यात्रेकरूचा प्रवास याचा लेखक साक्ष देतो की काही वेळा पवित्र शास्त्रातील एखादे वचन बरेच गूढ रहस्य सांगून जाते. दुसऱ्या प्रसंगी संपूर्ण पवित्र शास्त्र वाळलेल्या काठीसारखे निष्प्रभ वाटते. असे शुष्क प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतील तरीही शास्त्र वाचनाची सवय कधीच सोडू नये किंवा त्याचा वेळही कमी करू नये. आपल्याला माहीतसुद्धा होणार नाही की देव कधी आपल्याला त्याच्या वचनाद्वारे बोलेल. आपण प्रार्थना करूया. पवित्र सनादेश परमेश्वरा, स्तुती धन्यवाद तुझ्या नावाचा, कारण प्रभू परमेश्वरा तू आमचा रोजचा दिवस आशीर्वादित करतोस. आणि प्रभू परमेश्वरा, तू आमच्याशी तुझ्या वचनाद्वारे बोलणारा परमेश्वर आहेस. तुझे वचन म्हणजे तुझा शब्द आहे. आणि प्रभू परमेश्वरा, हा शब्द आम्ही एकाग्रतेने आणि आत्म्याने वाचण्यास तू आम्हाला कृपा पुरव. ते ऐकून घेण्यास तू आम्हाला सहाय्य पुरव. ज्याप्रमाणे इज्रा याजक हा नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत होता आणि वचन आम्हाला सांगते की अगदी पहाटेपासून लोक एक चित्ताने कान देऊन प्रभूचे वचन वाचत होते, ऐकत होते. प्रभू परमेश्वरा, तीच वृत्ती आम्हामध्ये आणि आमच्या मुलांबाळामध्ये तू दे. आणि प्रभू परमेश्वरा, तुझा शब्द ऐकण्यासाठी सदैव आमचे कान तू तत्पर कर. प्रभू परमेश्वरा, हा संपूर्ण दिवस तो आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच प्रिय आणि गोड नावामध्ये प्रार्थना करून ऐक बाप्पा. आमेन.